Am I audible to you? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Okay. Very good. I'll share the screen. See, आपण प्रिव्हियस लेक्चरला डिसॅलिनेशन बाय रिव्हर्स ऑस्मोसिस ही कन्सेप्ट पाहिले आणि रिव्हर्स ऑस्मोसिस हे पण पाहिले. ठीक आहे, तर थोडं रिपीट करूया. डिसॅलिनेशन म्हणजे द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग द कॉमन सॉल्ट. ज्या वॉटर मधून कॉमन सॉल्ट रिमूव्ह करण्याची जी प्रोसेस होणार आहे त्या प्रोसेसला आपण डिसॅलिनेशन असं म्हणतो. मग आपल्याला आरओचं डिसॅलिनेशन करायचं. ठीक आहे, जे रिव्हर्स ऑस्मोसिस आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे, डिसॅलिनेशन करायचं. तर एक डायग्राम पाहिली आपण. त्या डायग्राम मध्ये एक कंटेनर आहे. त्या कंटेनर मध्ये त्याला सेमी परमेबल मेम्ब्रेन अटॅच केलेला आहे आपण. ठीक आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन हा एक असा मेम्ब्रेन असतो की ज्याच्यामधून ओनली सॉल्व्हंट मॉलिक्यूल हे पास होतात. द सेमी परमेबल मेम्ब्रेन इज पास ओनली द सॉल्व्हंट मॉलिक्यूल अँड नॉट द सोल्यूट. मीन्स वॉटरला तो पास करतो अँड इम्प्युरिटीज मीन्स इम्प्युरिटी हे सोल्यूटच्या फॉर्म मध्ये असतील. ठीक आहे, तर जे इम्प्युअर मटेरियल असेल किंवा मॅटर असेल दॅट मीन्स सोल्यूट तो पास होत नाही, म्हणजे तो सेमी परमेबल मेम्ब्रेन वरती आहे असं चिकटून राहतो. ऍज इट इज रिमेन्स इट ऍज इट इज आहे असा राहतो. मग इथं सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून जे वॉटर असणार आहे ते पास होईल आणि इम्प्युरिटी आहे असे राहणार आहे. मग जे प्युअर वॉटर असणार आहे ते आपण एका आउटलेटच्या थ्रू किंवा आउटलेटच्या हेल्पने आपण रिमूव्ह करणार आहोत. तर याच्यामध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस कशाला म्हणतो आपण, तर जी ऑस्मोसिस म्हणजे जे लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन कडे होते. ठीक आहे, आता हे जी प्रोसेस आहे ती रिव्हर्स होणार आहे. आता ही रिव्हर्स प्रोसेस कशी होते किंवा कसा होतं, रिव्हर्स प्रोसेस मध्ये फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स टेक्स प्लेस फ्रॉम डायल्यूट टू कॉन्सन्ट्रेटेड साइड. ठीक आहे, इथं काय होणार आहे तर फ्लो जो आहे तो फ्लो डायल्यूट टू कॉन्सन्ट्रेटेड कडे होतो. कधी होतो किंवा का होतो, तर ज्या वेळेस आपण हायड्रोस्टॅटिक प्रेशर हे ऑस्मॉटिक प्रेशर पेक्षा जास्त इन्क्रीज करतो. आता कसं इन्क्रीज करणार, तर तुम्हाला डायग्राम मध्ये तो जो कंटेनर आहे त्याला वरती पिस्टन दिसतोय. पिस्टन जो आहे तो मी जर प्रेस केला, त्याच्यावरती जर प्रेशर अप्लाय केलं तर आता काय होतं, हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजे वॉटर वरतीचं जे प्रेशर असणार आहे त्याचं नॅचरल प्रेशर, तर ते मी पिस्टन प्रेस केल्यामुळे इन्क्रीज झालं. ठीक आहे, हायड्रोस्टॅटिक प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळं आता हे हायड्रोस्टॅटिक प्रेशर जे आहे ते ऑस्मॉटिक प्रेशर पेक्षा इन्क्रीज होतं. ज्यावेळेस हायड्रोस्टॅटिक प्रेशर इन्क्रीज होतं त्यावेळेस रिव्हर्स ऑस्मोसिसची प्रोसेस टेक्स प्लेस होते. म्हणजे काय होतं, तर जे प्रोसेस आहे फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल, तर इथं सॉल्व्हंट मॉलिक्यूलची जी फ्लो होणार आहे तो कॉन्सन्ट्रेटेड साइड टू डायल्यूट कडे होतो. ऑस्मोसिस मध्ये कशी प्रोसेस होते, फ्रॉम डायल्यूट टू कॉन्सन्ट्रेटेड. ऑस्मोसिस म्हणजे डायल्यूट टू कॉन्सन्ट्रेटेड लक्षात ठेवायचं. आणि रिव्हर्स मध्ये काय होईल मग, फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम कॉन्सन्ट्रेटेड टू डायल्यूट साइड, म्हणजे जिकडे इम्प्युरिटी जास्त प्रमाणात आहे तिकडून
कमी प्रमाणात असलेकडे या पद्धतीने काय होतं तर सॉल्व्हंटची प्रोसेस होते किंवा सॉल्व्हंटचा फ्लो होतो. म्हणजे सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल हे जास्त कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडून कमी कॉन्सन्ट्रेटेड किंवा डायल्यूट सोल्युशन कडे पास होतात. ही जी प्रोसेस आहे त्याला आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणतो. रिव्हर्स ऑस्मॉसिस कधी होतं तर ज्या वेळेस हायड्रोस्टॅटिक प्रेशर आपण ऑस्मॉटिक प्रेशर पेक्षा इन्क्रीज करतो त्यावेळेस रिव्हर्स ऑस्मॉसिस प्रोसेस ही टेक्स प्लेस होते. आर यू गेटिंग? Yes, ma'am. समजले का? ओके ओके. आपण कुठपर्यंत राईट केलंय नोटबुक मध्ये पहा. कुठपर्यंत लिहिले पहा. चेक युअर नोटबुक. Is it written desalination? लिहिले का पहा. डिसॅलिनेशन प्रोसेस लिहिले. No, ma'am. ओके. इथपर्यंत लिहिले. वरचं आयन एक्सचेंज प्रोसेस आहे ना, आयन एक्सचेंज प्रोसेस त्याच्यामध्ये रिजनरेशन ऑफ रेझिन तो पूर्ण कंप्लीट झालाय का पहा, का त्याच्यामध्ये काही राहिले. Yes, ma'am. ते complete झालंय. Then next heading टाका. Desalination by reverse osmosis in bracket RO. In the bracket RO. Take down. The process of removing common salt from water is called as desalination process. Is called as desalination process. म्हणजे वॉटर मधून जे रिमूव्ह करण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण डिसॅलिनेशन म्हणतो. आता कॉमन सॉल्ट जो शब्द लिहिलाय ना तुम्ही तिथं ब्रॅकेट मध्ये NaCl असं लिहा. कॉमन सॉल्ट म्हणजे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जरी आता सांगितलं तरी तुम्ही विसरता, त्यामुळे तिथं ब्रॅकेट मध्ये लिहा. कॉमन सॉल्टचे तिथं ब्रॅकेट मध्ये लिहा इन ब्रॅकेट NaCl. Next line. Commonly used method for desalination of water. Desalination of water commonly used methods म्हणा. मेथड्स दोन आहेत त्यामुळे methods for desalination of water are electrodialysis, and
रिव्हर्स ऑस्मॉसिस and डिसॅलिनेशन प्रोसेस आपण कशाला म्हटलं की ज्या वॉटर मधून आपल्याला त्यामधून जर मीठ बाजूला काढायचं म्हणजे NaCl म्हणजे कॉमन सॉल्ट जर आपल्याला बाजूला काढायचं असेल, रिमूव्ह करायचं असेल तर त्या प्रोसेसला आपण डिसॅलिनेशन म्हणतो. डिसॅलिनेशनच्या 2 मेथड्स आपण यूज करतो किंवा आहेत आपल्याकडे. एक आहे इलेक्ट्रोडायलिसिस आणि दुसरा आहे आरो म्हणजे आपला रिव्हर्स ऑस्मोसिस. तर आपण इथं रिव्हर्स ऑस्मोसिस स्टडी करत आहोत. नेक्स्ट हेडिंग टाका, रिव्हर्स ऑस्मोसिस. आवाज येतो ना रे? येस मॅम. फोन आल्यामुळं म्यूटला जातो परत कॉल. ठीक आहे, हेडिंग टाका रिव्हर्स ऑस्मोसिस. इन ब्रॅकेट RO त्याच्यामध्ये पहिला रोमन फर्स्ट पॉइंट टाकायचा, असं निबंधामध्ये लिहायचं नाही, पॉइंट वाईज लिहायचं म्हणून सांगितलं मी. पहिला पॉइंट टाका, वेन टू सोल्युशन ऑफ लेक्चरचे लिंक सगळे मी अपलोड केलेत पहा. 9-10 लेक्चर आपले झाले होते आतापर्यंत. मी मॅडम ते मोबाईलवर लेक्चर चालू होत काय होत नाही चालू? ते होतच नाही, ते काय तर वेगळं एरर दाखवते युट्यूब वर. कोणतंच लेक्चर ओपन होत नाही? नाही, लास्टच आयन एक्सचेंजर होत नाही का? मी पाहते आता एकदा, अजून एकदा परत अपलोड करते, ते डिलीट करते आणि दुसरं अपलोड करते. अगोदरचे होते का पहा पर ओपन? कोणकोणती ओपन होत नाही ते मला एक लेक्चर मॅडम. झाल्यानंतर सांगा. हा, लेक्चर झाल्यानंतर काय करा, मला व्हॉट्सअपला मेसेज करा की मी त्याला नाव आयन एक्सचेंज. ओके, मी परत इम्पॉर्टंट लेक्चर मी परत ते अजून अपलोड करेन. ठीक आहे, मी 4:30 पर्यंत आहे कॉलेजमध्ये, तोपर्यंत 2-3 वेळा अपलोड करते. ओके, राईट डाऊन. फर्स्ट पॉइंट, when two solution of unequal concentration are separated by semi-permeable membrane. Full stop. दोन सोल्युशन घेतले आपण, दोन असे सोल्युशन घेतले की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे इक्वल नसणार आहे. म्हणजे दोन जी सोल्युशन घेतलेत त्या दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन हे अनइक्वल असणार आहे. म्हणजे एकाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड म्हणूया, दुसरा असेल डायल्यूट. आता इथं जे दोन अनइक्वल कॉन्सन्ट्रेशन असं आपण म्हणतोय, तर ती कन्सेप्ट म्हणजे आपण इम्प्युअर वॉटर घेतले. इम्प्युअर वॉटर हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन हायर असणार आहे किंवा कॉन्सन्ट्रेटेड कन्सिडर करायचं. इम्प्युअर वॉटर कसं कन्सिडर करायचंय तुम्हाला? कॉन्सन्ट्रेटेड, किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असणार आहे, त्याच्यामध्ये जे
मिनरल्स आहेत, कॅल्शियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, कार्बोनेट, बायकार्बोनेट्स, तर ह्यांचं प्रमाण जास्त आहे म्हणून ते कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे. ठीक आहे. तर कॉन्सन्ट्रेटेड कडून आता आपलं आरओची प्रोसेस कशी होते? सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल कुठून कुठपर्यंत पास होतात? तर सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल हे जास्त कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन पासून लो कॉन्सन्ट्रेशन कडे किंवा डायल्यूट कडे पास होतात. आता इथं एकच सुरुवातीला आपण घेतलं इम्प्युअर वॉटर. इम्प्युअर वॉटर मधला सॉल्व्हंट जसा त्या सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून पास होणार आहे तसं ते पाणी खालच्या पोर्शन मध्ये पडणार आहे. ठीक आहे, जसं तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय. तर आता खालचं पडलेलं जे पाणी आहे ते वॉटर आता डायल्यूट झालेलं आहे किंवा प्युअर म्हणूया, नुसता सॉल्व्हंट असणार आहे तो, फक्त सॉल्व्हंट. आणि वरचा जो आहे सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या वरतीचं जे वॉटर आहे तर ते कॉन्सन्ट्रेटेड कन्सिडर करायचं, कारण त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत किंवा इम्प्युरिटीज आहेत. इम्प्युरिटीज मिनरल्स असतील तर आपण त्याला कॉन्सन्ट्रेटेड असं म्हणू. नेक्स्ट पॉइंट लिहा, रोमन सेकंड टाका. फ्लो ऑफ सॉल्व्हंट्स takes place from dilute to concentrated side this is called osmosis. अंडरलाइन. डायल्यूट कडून कॉन्सन्ट्रेटेड कडे जर मुवमेंट होत असेल सॉल्व्हंटची तर आपण त्यांना ऑस्मोसिस म्हणतो. दिस इज कॉल्ड ऑस्मोसिस. फुल स्टॉप. नेक्स्ट पॉइंट थर्ड. if a hydrostatic pressure is increased ऑब्लिक म्हणजे तिरकी ओढायची किंवा स्लॅश म्हणता तुम्ही त्यांना, ऑब्लिक greater than osmotic pressure, then the flow of solvent molecule reverses. सॉल्व्हंट मॉलिक्यूलचा फ्लो आहे तो आता रिव्हर्स होईल. द फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल रिव्हर्सेस, that is I dot E. That is the solvent is forced. सॉल्व्हंटला आपण फोर्स करतोय, पिस्टन प्रेशर केलाय आपण, पिस्टन आपण खाली ढकलल्यामुळे त्या पाण्यावरती प्रेशर आले. ठीक आहे, म्हणून त्याला फोर्स केला आपण. आता सॉल्व्हंट इज फोर्स्ड टू move from concentrated side to dilute side. Across the membrane. Next point, पुढचा आकडा टाका. Thus in reverse osmosis
Thus, in reverse osmosis, in bracket मध्ये RO in reverse osmosis, comma, pure solvent in bracket वॉटर. आता इथं प्युअर सॉल्व्हंट आपला कोण आहे? वॉटर आहे, म्हणून ब्रॅकेट मध्ये वॉटर लिहा. प्युअर सॉल्व्हंट ब्रॅकेट वॉटर is separated from its contaminants ब्रॅकेट मध्ये लिहा इम्प्युरिटी. कंटॅमिनेट्स म्हणजे इम्प्युअर पार्टिकल्स जे वॉटर मध्ये प्रेझेंट असतील आणि मिनरल सुद्धा येतात त्याच्यामध्ये. ते कंटॅमिनेट्स इन ब्रॅकेट इम्प्युरिटी ब्रॅकेट कंप्लीट rather than removing contaminants from the water आपल्याला त्या इम्प्युरिटी रिमूव्ह करण्याच्या भानगडीत न पडता आपण नुसतं त्या वॉटरला प्रेस केलं किंवा त्याच्यावरती जर प्रेशर अप्लाय केलं, अशा पद्धतीने आपल्याला प्रेशर अप्लाय करायचं आहे की त्याचं हायड्रोस्टॅटिक प्रेशर इन्क्रीज व्हायला पाहिजे दॅन द ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा हायड्रोस्टॅटिक प्रेशर आपण इन्क्रीज केलं की इम्प्युरिटी हे सोल्यूटच्या फॉर्म मध्ये असतात. इम्प्युरिटी सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून पास होत नाहीत आणि फक्त आपला प्युअर वॉटर हा पास होतो. ठीक आहे. डायग्रामला जागा सोडा. एवढी किती ओळी लागतील बघा, एक 8-9 ओळी सोडा, 7-8 ओळी. पेन्सिल आणि पट्टीने व्यवस्थित डायग्राम काढायचे, हाताने काढायचे नाही. रफ नीट लेबल डायग्राम काढायचे, त्याला नावं द्यायची व्यवस्थित. डायग्राम काढण्यासाठी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही नंतर लेक्चर नंतर पण तुम्ही डायग्राम कम्प्लीट करू शकता. का आता काढता डायग्राम? आता काढता का? 1-2 मिनिटात. येस मॅडम. ठीक आहे, काढा. 1-2 मिनिट वेळ देते. ड्रॉ. डायग्राम मध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेनचं स्पेलिंग चुकले बघा. सेमी परमेबल व्यवस्थित काढा, त्याचे स्पेलिंग चुकले तिथं.
त्या डायग्रामच्या खाली नाव द्या त्याला arrow process म्हणून. Is it over? झाली का डायग्राम? Is it over? येस मॅम. ओके, ठीक आहे. आता त्याच्या खाली त्याला नाव दिलं का? खाली तिथं नाव लिहिलं लिहा तुम्ही, एरो किंवा रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेस. आता मी जे एक्सप्लेन केले तेच या प्रोसेस मध्ये आहे, ठीक आहे. तरी पण मी एकदा सांगते, सांगितलं मला ते तरी पण एक्सप्लेन करते, हिंदीमध्ये एक्सप्लेन करते. साकिब, आर यू देअर? हॅलो साकिब. Yes, ma'am. ओके, आय टेल इन हिंदी. Lecture झालं. See the process. In this process, the pressure higher than the osmotic pressure. या इस प्रोसेस में हमने क्या किया है, जो हाइड्रोस्टैटिक प्रेशर है वो हमने जो हमारा ऑस्मोटिक प्रेशर है उससे हमें हाइड्रोस्टिक प्रेशर को इंक्रीज करना है, ठीक है. इट इज अप्लाइड टू इम्प्योर वाटर टू बी क्रिएटेड. ये जो प्रेशर है हाइड्रोस्टैटिक प्रेशर, ये हमने इम्प्योर वाटर को अप्लाई किया है बिकॉज हमें क्या करना है, ऑस्मोटिक प्रेशर से ज्यादा हमें हाइड्रोस्टैटिक प्रेशर को इंक्रीज करना है, ठीक है. देन व्हेन वी आर इंक्रीजिंग दिस हाइड्रोस्टैटिक प्रेशर, then it is forced to pure water out through the semi permeable membrane. जो प्योर वाटर है हमारे इम्प्योर वाटर में क्या क्या है, अब मिनरल्स एंड इम्प्योरिटीज है एंड प्योर वाटर आल्सो है, ठीक है. तो जब हम हाइड्रोस्टैटिक प्रेशर इंक्रीज करते हैं तो ओनली प्योर वाटर के मॉलिक्यूल सेमी परमेबल मेम्ब्रेन से पास होते हैं, ठीक है, लिविंग बिहाइंड द डिसॉल्व सॉल्ट. और जो इम्प्योरिटीज है, डिसॉल्व सॉल्ट्स है, वो सब सेमी परमेबल मेम्ब्रेन के ऊपर एज इट इज रहता है, रिमेन्स एज इट इज किंवा लिविंग बिहाइंड, ठीक है. द मेम्ब्रेन कंसिस्ट ऑफ वेरी थिन फिल्म ऑफ सेल्यूलोज एसीटेट. ये जो सेमी परमेबल मेम्ब्रेन है इसका मैटर क्या होता है या फिर मटेरियल कौन सा होता है, तो उसका मटेरियल वेरी थिन फिल्म रहती है, थिन फिल्म ऑफ सेल्युलोज एसिटेट. कशाची असते ती फिल्म, तर इट इज एन सेल्युलोज एसिटेट. However, more recently superior membranes made up of, सध्या more recently किंवा ऍडव्हान्स असे मेम्ब्रेन आपण यूज करत आहोत एज पॉलीअमाइड आहे किंवा पॉलीअमिथो ऍक्रिलाइट, ठीक है. पॉलीअमिथो ऍक्रिलाइट किंवा पॉलीअमाइड असे दोन पॉलीमर्स हम अभी यूज कर रहे हैं. ये जो दो पॉलीमर्स है वो एडवांस है या फिर सुपेरियर है, ठीक है. आर यू गेटिंग? Yes, ma'am. ओके, राइट डाउन. प्रोसेस में लिखो, फर्स्ट पॉइंट
लिखो, in this process pressure higher than, in this process pressure higher than हायड्रोस्टॅटिक म्हणणार आहे तिथं, कुठलं प्रेशर? इन दिस प्रोसेस कॉमा हायड्रोस्टॅटिक प्रेशर हायर दॅन ऑस्मोटिक प्रेशर comma this pressure is applied to impure water comma and force to pure water. इम्प्युअर वॉटर वरती आपण प्रेशर अप्लाय केले, ते प्युअर वॉटरला फोर्स करत आहे. ठीक आहे. अँड काय लिहिलं आपण? अँड टू फोर्स टू म्हणा, अँड फोर्स टू प्युअर वॉटर for passing through the semi-permeable membrane. For passing through the semi-permeable membrane. For passing through the semi-permeable membrane. Permeable चं स्पेलिंग PERMEABLE. परमेबल मध्ये MEA असं पाहिजे. परमेबल मेम्ब्रेन. लिव्हिंग बिहाइंड, पाठीमाग राहणे. लिव्हिंग बिहाइंड द डिझॉल्व सॉल्ट्स. ब्रॅकेट मध्ये डिझॉल्व सॉल्ट्स मध्ये लिहा कॅल्शियम क्लोराइड, कॉमा CaCl2 लिहा. पूर्ण शब्दामध्ये कॅल्शियम असं लिहू नका. CaCl2, कॉमा MgCl2, कॉमा CaCO3 and MgCO3. CaCO3 and MgCO3. सॉल्ट्स म्हणजे कोणते ते तुम्हाला माहिती पाहिजे. CaCl2, MgCl2, CaCO3, MgCO3, इटसेट्रा म्हणा, इटसेट्रा and bracket complete. इटसेट्रा, etc and bracket complete. Next point. The semi-permeable membrane consists of the semi-permeable membrane consists of very thin film of cellulose acetate. acetate चं स्पेलिंग ACIAC आणि टेट TATE. acetate. Full stop.
जे सेमी परमेबल मेम्ब्रेन असते त्याची खूप पातळ अशी फिल्म असते. फिल्म म्हणजे समजा आपण सेल्युलोज ऍसिटेट हा याचं सोल्युशन बनवतो आपण अगोदर वॉटरमध्ये. याचं जे सोल्युशन असेल ते तुम्हाला पापड्या पाहिल्या असतील तुम्ही, ठीक आहे. ज्यावेळेस तुमची मम्मी किंवा आई पापड्या बनवत असते, ठीक आहे, तर ती ज्यावेळेस बनवते ती प्रोसेस तुम्ही पाहिली असेल आता उन्हाळ्यामध्ये किंवा लॉकडाऊन मध्ये, ठीक आहे. तर ती कशी बनवते ती पाहायचं. ती काय करते तर पळीने किंवा चमच्याने एकदम पातळ अशी त्याची पापडीची एकदम गोलाकार आकारात त्याची फिल्म बनवते. सेम त्या पद्धतीने आपण सेमी परमेबल मेम्ब्रेन बनवतो. सेल्युलोज ऍसिटेटचं अगोदर सोल्युशन करून घेतो आणि जशी तुमची मम्मी किंवा आई कुरडया किंवा पापड्या बनवते सेम त्या पद्धतीने आपण मेम्ब्रेन बनवतो, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, however more recently superior membranes made up of polyametho आहे बघा तिथं, acrylate, polyametho acrylate, polyamide polymers, polyametho acrylate, polyamide polymers are used, full stop. Is it over? Yes, ma'am. ठीक आहे, थोडं रिवाइज करूया. थोडे क्वेश्चन विचारते मी. व्हॉट इज ऑस्मोसिस? साकिब, व्हॉट इज ऑस्मोसिस? Sakib, do you know what is osmosis? Yes, ma'am. सांगा रे. What is osmosis? What is osmosis, Sakib? Are you know? Yeah, do you know? Tell me what is osmosis? What is osmosis? Do you know? बाकीची मुले सांगा रे. E0, 1, 2, 3, 4, 74 पर्यंत. साकिब सोडून. E70. What is osmosis? E10 Komal. Hello. Yes, ma'am. Komal, what is osmosis? Higher concentration to lower concentration in pressure. मैम हायर कंसंट्रेशन सॉल्वेंट की मैम ये फ्लो होता है हायर कंसंट्रेशन. यस, उसे क्या कहेंगे हम कोमल? हायर कॉन्सेंट्रेशन टू लोअर. उसे हम आइदर रिवर्स ऑस्मोसिस कहेंगे या फिर ऑस्मोसिस कहेंगे. Reverse osmosis. उसे हम रिवर्स ऑस्मोसिस कहेंगे जब हायर कॉन्सेंट्रेटेड टू लोअर कॉन्सेंट्रेटेड या फिर डाइल्यूट की तरफ सॉल्वेंट की जो मूवमेंट होती है उसे हम रिवर्स ऑस्मोसिस कहते. और ऑस्मोसिस किसे कहते हैं? व्हेन द फ्लो ऑफ सॉल्वेंट मॉलिक्यूल फ्रॉम डाइल्यूट टू concentrated, then it is called as only osmosis. Okay, very good. Next question. In reverse osmosis, which pressure is greater than the osmotic pressure? Hydrostatic. Yes, hydrostatic pressure. Okay. In RO process, the semi-permeable membrane is made up of
डॅश डॅश. आता याच्यामध्ये 3 केमिकल्स आहेत आपल्याकडे, तर त्याच्यामध्ये पाहायचा सेल्युलोज असिटेट आहे का, तो असेल तर त्याला क्लिक करायचं. जर समजा पॉलिॲमिथो अक्रेलाइट किंवा पॉलियामाइड दिला असेल तर त्या 3 मधला कोणता आहे तो पाहायचा, किंवा तुम्हाला बी आणि सी किंवा डी ऑप्शन हा बोथ ए बी सी असं पण असू शकतो, तर तो पाहायचा. तर याच्यामध्ये 3 केमिकल्स लक्षात ठेवायचं. पहिला म्हणजे सेल्युलोज ऍसिटेट, आणि सध्या रिसेंटली आपण पॉलिॲमिथो अक्रेलाइट आणि पॉलियामाइड हा यूज करत आहोत. ठीक आहे. व्हॉट इज डिसॅलिनेशन? बाकीची मुलं सांगा रे, ज्या मुलांचं नाव घेते तेवढे बोलतात फक्त, बाकीची मुलं सांगा. E20 आहे का? E20, 21, 22, 3, 24, 5. The process of removing common salt from water is called as desalination. Yes, process of removing the common salt. This process is called as desalination. Very good. Next. ठीक आहे. तर तुम्हाला ही कन्सेप्ट आरो कम्प्लीटपणे समजली असं मी कन्सिडर करते. पुढचा पॉइंट आहे आता डोमेस्टिक ट्रीटमेंट ऑफ वॉटर. डोमेस्टिक म्हणजे घरगुती, आपल्याला घरच्या पाण्याला ट्रीटमेंट द्यायची आणि ते वापरासाठी यूज करायचे. म्हणजे आपलं जे ड्रेनेजचं पाणी असेल, जे किचन मधलं असेल किंवा बाथरूम मधलं असेल, ठीक आहे, धुणे भांडे सगळं जे पाणी आपण असेल घरगुती सांडपाणी म्हणूया त्याला, डोमेस्टिक वॉटर म्हणूया, तर त्याच्यावरती आपल्याला ट्रीटमेंट करायचे. तर ते जे पाणी आहे ते परत आपल्याला रियूज मध्ये कसं आणता येईल याच्यासाठी आपण ट्रीटमेंट पाहत आहोत. तर त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे एरिएशन. आता इथून पुढे सगळे डोमेस्टिकच्या ट्रीटमेंट आहेत, स्प्रे एरेटर वगैरे. एरिएशन पासून स्टार्ट करूया आपण. डोमेस्टिक ट्रीटमेंट ऑफ वॉटर. डोमेस्टिक म्हणजे घरगुती. ठीक आहे. पहिला पॉइंट किंवा पहिला हेडिंग बघूया आपण, एरिएशन. सी the process of bringing water in contact with air. अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये पाणी आपल्याला एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणायचं आहे, सो दॅट द वॉटर इज एबल टू एब्सॉर्ब ऑक्सीजन फ्रॉम एयर. अशाने काय होईल, जब हमें ये जो प्रोसेस है उसे हम इसमें हम क्या करेंगे, जो हमारा वाटर है, वाटर को हमें इन कॉन्टेक्ट विथ एयर करना है. मीन्स हमारा जो वाटर है उसमें या फिर वाटर को हम एयर के कांटेक्ट में लाएंगे, या फिर एयर हमें वाटर के कांटेक्ट में लेनी है. मीन्स एयर इज डिजॉल्व इन वाटर. एयर हमें वाटर में डिजॉल्व करनी है, या फिर वाटर को हम फोर्स करेंगे टू एब्सॉर्ब द एयर. ऐसा क्यों करना है, हमें वाटर एंड एयर हमें मिक्स करना है. क्यों करेंगे हम ऐसा, बिकॉज द वाटर इज एबल टू एब्सॉर्ब ऑक्सीजन. हमें वाटर को क्या करना है, एयर के साथ मिक्स करेंगे हम, एंड वाटर को फोर्स करेंगे टू एब्सॉर्ब द ऑक्सीजन फ्रॉम एयर. एयर में जो ऑक्सीजन प्रेजेंट है उस ऑक्सीजन को हम वाटर को एब्सॉर्ब करने के लिए फोर्स करेंगे बाय द एरेशन. दिस प्रोसेस को हम एरेशन कहते हैं. This process is nothing but the aeration. Are you getting the process of bringing water? ये तो हमें वाटर को एयर के पास ले जाना है या फिर एयर को वाटर के नजदीक लाना है. क्यों करेंगे हम ऐसा, बिकॉज हमें वाटर को फोर्स करना है टू एब्सॉर्ब द ऑक्सीजन फ्रॉम एयर. दिस प्रोसेस इज नथिंग बट द एरेशन. एरेशन म्हणजे ऍडिशन ऑफ एयर इनटू वॉटर. सिंपली ऍडिशन ऑफ एयर इनटू वॉटर. ठीक है. नेक्स्ट, by aeration we have to achieve following things. अब हमने एरिएशन तो कर ली, तो उसका रिजल्ट क्या होगा, हमें क्या उससे मिलेगा. तो फर्स्ट पॉइंट सी, द डिजॉल्व आयरन एंड मैंगनीज गेट ऑक्सीडाइज्ड. हमारे वाटर में जो डिजॉल्व आयरन है मीन्स Fe है, मीन्स फेरस सॉल्ट जो है, एंड मैंगनीज जो है, फेरस एंड मैंगनीज गेट ऑक्सीडाइज्ड. उन दोनों का ऑक्सीडेशन होगा या फिर दोनों क्या हो गए, ऑक्सीडाइज्ड हो गए. सेकेंड पॉइंट, अमाउंट ऑफ कार्बन डाइऑक्साइड डिक्रीजेस. हमारे वाटर में जो CO2 रहता है, कार्बन डाइऑक्साइड गैस रहता है,
वो क्या होगा, डिक्रीज होगा, उसकी जो अमाउंट है वो लेस होंगी। नेक्स्ट, विच रिड्यूसेस द कोरोजन, उसकी वजह से क्या होगा, कोरोजन भी रिड्यूस होगा। सपोज हमारे पास एक मेटल का पीस है, मेटल का पीस हमने प्योर वाटर में एक 2-3 दिनों के लिए, प्योर मीन्स आरओ का वाटर, प्योर वाटर में हमने 2-3 दिनों के लिए डीप करके रखा। ओके, एंड अनदर मेटल पीस हमने, जो हमारा होम या फिर डोमेस्टिक वाटर है, किचनचं पाणी असेल किंवा बाथरूमचं वगैरे, तर त्या पाण्यामध्ये जर आपण, जे इम्प्युअर वॉटर असेल त्या पाण्यामध्ये जर आपण मेटलचा पीस डीप करून ठेवला, द अनदर मेटल पीस इज डीप्ड इनटू द ड्रेनेज वाटर असेल किंवा डोमेस्टिक वाटर असेल, उसमें हमें क्या करना है, अनदर मेटल पीस डीप करना है। एंड सी द ऑब्जर्वेशन आफ्टर 2 days, 2 दिन के बाद उसे ऑब्जर्व करना। सो हमें ये ऑब्जर्व होगा कि जो इम्प्योर वाटर वाला जो मेटल पीस है उसका कोरोजन ज्यादा हो गया है, एंड जो प्योर वाटर में हमने डीप किया था उसका कोरोजन एज कंपेयर टू बहुत ही लेस हुआ है। ठीक है, तो ऐसा क्यों होता है, बिकॉज इम्प्योर वाटर में आयरन या फिर जो मेनली जो कार्बन डाइऑक्साइड है, वो कार्बन डाइऑक्साइड रिस्पॉन्सिबल रहता है किसके लिए, टू कोराइड द मेटल पीस, मेटल पीस का कोरोजन करने के लिए जो कार्बन डाइऑक्साइड गैस है वो रिस्पॉन्सिबल रहता है। कार्बन डाइऑक्साइड गैस क्या करता है, कोरोजन के लिए रिस्पॉन्सिबल है। सो सेकेंड पॉइंट हमने देखा कि अमाउंट ऑफ कार्बन डाइऑक्साइड डिक्रीजेस विच रिड्यूसेस कोरोजन, अमाउंट ऑफ CO2 डिक्रीज हो गया तो फिर कोरोजन भी क्या होगा, डिक्रीज होगा या फिर रिड्यूस होगा। ठीक है, देन नेक्स्ट सी थर्ड पॉइंट, अमाउंट ऑफ H2S डिक्रीजेस, H2S मीन्स हायड्रोजन सल्फाइड, जे सांडपाणी जे असते गटारी मधून जो स्मेल येतो ना तो H2S चा असतो, लक्षात ठेवायचा। गटारीमधून जो स्मेल येतो तो काय येतो, तर H2S जो गॅस असतो तो H2S गॅस त्या पाण्यामध्ये जे ऑर्गॅनिक मॅटर असेल त्याचं डिकम्पोजिशन होतं, त्याच्यामधून H2S गॅस बाहेर पडतो, H2S चा आणि सल्फर डायऑक्साईडचा। तुम्ही 12th ला प्रॅक्टिकल करत असताना H2S चा गॅस पाहिला असेल किंवा त्याचा स्मेल कसा येतो ते तुम्हाला माहितीच असेल जनरली, किंवा कुचक्या अंड्याचा जसा वास येतो, अंडी जर घरात असतील आणि ती खूप दिवसाची असतील, खूप नासून गेली असतील आणि ती जर एकदम फेकून दिली, जर समजा ती फुटली अंडी, तर त्याच्यामधून जेवढा असा डेंजर वास येतो तो H2S चा असतो, H2S चा असतो। द अमाउंट ऑफ H2S डिक्रीजेस, मग एरिएशन केल्यामुळे काय होतं, तीसरा पॉइंट सी, जब हम हमारे वाटर का एरिएशन करते हैं तो H2S गैस जो है उसकी अमाउंट भी डिक्रीज होती है, विच रिड्यूसेस द ऑर्डर, H2S की अमाउंट डिक्रीज हो गई तो ऑर्डर भी ऑब्वियसली डिक्रीज होंगी, एंड बैड टेस्ट, ऑर्डर भी डिक्रीज हो गई और टेस्ट भी डिक्रीज हो गई। एंड फोर्थ, द वोलेटाइल ऑयल एंड सिमिलर ऑयल प्रोड्यूसिंग सब्सटेंस डिक्रीजेस, वाटर में जो वोलेटाइल ऑयल है, वोलेटाइल मीन्स आणि नॉन वोलेटाइल हे मी सांगते अगोदर, कन्सेप्ट सेंटेन्स समजून सांगते। वोलेटाइल ऑयल आणि सिमिलर ऑयल जे असतील, प्रोड्युसिंग सबस्टन्स डिक्रीजेस, त्यांच्यापासून जे सबस्टन्स क्रिएट होणार आहे, ते डिकम्पोजिबल मटेरियल जो क्रिएट होणार आहे त्यांचं प्रमाण पण खूप कमी होते। कशामुळे कमी होते, एरिएशन झाल्यामुळे। अँड लास्ट, इन शॉर्ट, COD ऑफ पोल्युटेड water decreases. COD means what? Chemical oxygen. Okay, chemical oxygen demand. I think तुम्ही आता, मला वाटलं की तुम्ही असं म्हणताय की कॅश ऑन डिलिव्हरी। ओके, COD चा अर्थ तो पण एक आहे, ठीक आहे। इथं आपला कॅश ऑन डिलिव्हरी नाहीये, कोण आहे आपला, केमिकल ऑक्सिजन डिमांड आहे। ओके, इन शॉर्ट, COD ऑफ पोल्यूटेड वाटर डिक्रीजेस, जो हमारे पोल्यूटेड वाटर की केमिकल ऑक्सीजन डिमांड है वो भी क्या होगी, डिक्रीज होगी। ठीक है, आता एक शब्द राहिला तुम्हाला सांगायचा, होलाटाइल। डू यू नो होलाटाइल? होलाटाइल एंड नॉन होलाटाइल। ओके, मी सांगते, सी, एखादा केमिकल, एक केमिकल है हमारे पास, उस 2 सब्सटेंस है, सपोज 2 केमिकल्स है या फिर 2 लिक्विड है, 2 लिक्विड कंसिडर करो,
दो लिक्विड हमने ली है, वन ली है वाटर एंड अनदर ली है हमने पेट्रोल। मेरे पास वाटर है एंड पेट्रोल है। जब मैंने उसे ओपनली रखा एटमॉस्फेयर में, तो 1 घंटे के अंदर जो पेट्रोल है वो इवापोरेट होती है। पानी या फिर वाटर जो है, वाटर इवापोरेट नहीं होता है, लेकिन एज कंपेयर टू पेट्रोल उसका जो रेट है वो बहुत ही स्लो रहता है। सो व्हाई दिस हैपन? बिकॉज द पेट्रोल इज volatile substance. Volatile means the substance which evaporates very fastly. ज्याचं इव्हॅपोरेशन खूप जास्त प्रमाणात होतं, त्या केमिकलला किंवा त्या सबस्टन्सला आपण व्होलाटाईल सबस्टन्स असं म्हणतो. ज्याचं इव्हॅपोरेशन लवकर होतं त्याला आपण म्हणतो व्होलाटाईल. वॉटर सुद्धा व्होलाटाईल आहे, पण ऍज कम्पेअर टू अनदर केमिकल व्होलाटाईलचे जो प्रोसेस आहे ती कशी आहे? स्लो आहे. जर आपण त्याला हीट केलं तर व्होलाटाईलची प्रोसेस इन्क्रीज होते. ठीक आहे. आर यू गेटिंग व्होलाटाईल? व्होलाटाईल मीन्स विच इव्हॅपोरेट्स रेडिली किंवा इट इव्हॅपोरेट्स व्हेरी फास्टली. Are you getting? Are you getting the word volatile? Do you understand? ma'am. Yes, very ma'am. good. Volatile असतो म्हणजे लवकर इव्हॅपोरेट होतो. जो जल्दी इव्हॅपोरेट होगा. इव्हॅपोरेट मीन्स अजून इव्हॅपोरेट समजलं नसेल तर त्याच्यापेक्षा अजून सोपं सांगते. इव्हॅपोरेट होतं म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होतं. जसा पेट्रोल असतो ना, पेट्रोल जर ओपनली आपण ठेवला, समजा एक ग्लास मध्ये घेतला आणि ते तसंच ठेवलं, 1 तासाभरात तो संपून जातो. कुठं जातो तो? संपतो कसा? तर तो जात कुठं नाही, तर तो त्याचं कन्व्हर्जन गॅसेस मध्ये होतं. आता तो लिक्विड असतो, ठीक आहे. लिक्विडचे मॉलिक्युल्स हे गॅसेस मध्ये कन्वर्ट होतात. जर ते मॉलिक्युल गॅसेस मध्ये कन्वर्ट झाले तर ते कुठं निघून जातील? हवेत निघून जातात, ऍटमॉस्फिअर मध्ये एंटर होतात. ओके. जर तुम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरताना पाहिलं असेल, जास्त जर उन्हाळ्याचे दिवस असेल तर लगेच लक्षात येतं. पहा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर गाडीमध्ये पेट्रोल भरत असताना तर पाहायचं, तो पेट्रोलची जी पाईप्स असते सी ऑलवेज पेट्रोलच्या पाईप मधून ना तुम्हाला गॅसेस बाहेर पडलेले दिसतात बघा. अशा रेषा रेषा दिसतात नागमोडी वळणाच्या. तर त्या अशा रेषा ज्या दिसतात तुम्हाला किंवा वाफा दिसतात, तर त्या वाफा म्हणजे पेट्रोलचं इव्हॅपोरेशन झालेलं असतं. ते मॉलिक्युल कुठे जातात? तर ते आपल्या हवेमध्ये पसरतात सगळे. ओके. दिस इज द व्होलाटाईल कन्सेप्ट. तुमचे चॅट बॉक्स मध्ये नंबर टाकायला 2 मिनिटात. नंबर टाका. देन टाइप्स ऑफ एरिएटर. आता टाइप्स ऑफ एरिएटर मध्ये ग्रॅव्हिटी एरिएटर आहे, स्प्रे एरिएटर आहे, डिफ्युजन एरिएटर आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पहिल्यांदा ग्रॅव्हिटी एरिएटर पाहणार आहोत. त्याच्यापूर्वी अगोदर जेवढ्या कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत, हार्ड वॉटर, सॉफ्ट वॉटर, आयन एक्सचेंज मध्ये कोणते केमिकल्स आहेत, स्केल कशाला म्हणायचं, ह्या सगळ्या कन्सेप्ट, बीओडी, सीओडी, या सगळ्या कन्सेप्ट वाचायच्या आहेत. उद्या एक 15 ते 20 मिनिटं अगोदर मी रिव्हिजन घेणार आहे आणि नंतर पुढे जाणार आहोत आपण. ठीक आहे. हा टॉपिक खूप मोठा आहे. आता हाफ झाला असेल, हाफच्या पण पुढे गेला असेल, हाफच्या पुढे गेला आपण आता थोडा. 3 पोर्शन आहे, 1 पोर्शन पण आहे, थोडं जास्तच राहिला. तर इथपर्यंत आपण उद्या रिवाइज करणार. इथपर्यंत तुम्ही सगळं डिटेल मध्ये वाचायचे. ओके. थोडी क्वेश्चन मी तयार करून ठेवेन अगोदरच, कारण ऑन द स्पॉट लगेच सुचत नाहीत प्रश्न. अगोदर मी काढून ठेवेन क्वेश्चन आणि क्वेश्चन विचारणार आहे. ओके. त्यामुळे इथपर्यंत जे तुमचे कोणता पॉइंट आहे हा, आरो आणि नंतर आरो पर्यंत वाचून या, पूर्ण डिटेल मध्ये वाचा. ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये नंबर टाका, मला पाहू द्या. 1 मिनिट, किती मुलं पार्टिसिपेंट आहेत? $56. ठीक आहे, 56 मुलं आहेत. अटेंडन्स सगळ्यांनी टाकली का? बस. ठीक आहे. वेटिंगला जे आहे ते त्यांना एंटर केले. ओके. 62. 56 आहे मॅडम. कोण बोलते? बोला. ठीक आहे. सगळ्यांनी टाकले? 1 मिनिट, मला स्क्रीनशॉट काढून घेते.
14 01 65 04 29 60 39 65. Okay, we'll stop here.